बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात चर्चेचा विषय ठरते। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीमधून काँग्रेसने अखेर माघार घेतली। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी गांधी भवनामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ही घोषणा केली। सुनेत्रा पवार यांनी 5 तारखेला फोन केला होता। कालही आणि आजही त्यांनी फोन करून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली होती। छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांच्यासह अजित पवार गटाच्या इतर नेत्यांनीही याबाबत माघारीची विनंती केली। रोहित पवारांनीही भेट घेऊन उमेदवारी अर्ज मागे घेण्याची विनंती केली। सुप्रिया सुळे, शरद पवारांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आणि यानंतर महाराष्ट्र काँग्रेसमध्ये चर्चा झाली आणि महाराष्ट्राची संस्कृती सभ्यता म्हणून बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असं हर्षवर्धन सकपाळ यांनी स्पष्ट केलं। या निवडणुकीमध्ये आम्ही आमचा उमेदवार जो आहे तो तिथे बारामतीमध्ये उभा राहणार नाही, करिता आम्ही आमच्या उमेदवाराची माघार जी आहे ती घेत आहोत आणि मोठी लढाई जी आहे ही मोठी लढाई 2029ला ही होणार आहे। ही सभ्यतेच्या सुसंस्कृतपणाच्या अनुषंगानं या निवडणुकीतून आमचे जे उमेदवार आहेत आकाश मोरे हे माघार घेतील अशा प्रकारची त्यांना सूचना देण्यात आलेली आहे। 2029ला बारामतीमध्ये काँग्रेसचा आमदार झालेला दिसेल हे या निमित्ताने आम्ही आपल्याला सांगतो आणि सोबतीला या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार हा माघार घेत आहे, मात्र या निवडणुकीमध्ये आमचा कुठलाही सहभाग राहणार नाही। आम्ही निवडणुकीतून माघार घेत आहोत, आम्ही कोणालाही पाठिंबा देत नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।